चित्रपटाच्या सुरुवातीला आपण पाहतो की यूएसमध्ये एक शोभायात्रा असते, ज्यात जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कलाकार ह्या यात्रेत त्यांची कला सादर करून आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करायला आलेले असतात। यातच आपण कृष्णराव गणपतराव साबळेंना पाहतो, ज्यांना आदराने सर्व शाहीर साबळे म्हणतात। हे भारताचं प्रतिनिधित्व करायला इथे आलेले असतात। आता कार्यक्रम झाल्यावर दुसऱ्या दिवशी तिथले एक मीडिया हाऊस शाहिरांची मुलाखत घेतात, ज्यात तो पत्रकार शाहिरांना म्हणतो की काल जे तुम्ही गाणं म्हणालात ते फार सुंदर होतं। यावर शाहीर म्हणतात की ते आमच्या लाडक्या राजांबद्दल होतं, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल। इंटरव्ह्यूवर म्हणतो की तुम्ही तर समाजवादी विचारांचे आहात, मग राजांबद्दल गाणं कसं काय म्हणालात? आता यावर उत्तर देत असताना शाहीर म्हणतात की ते राजे होते म्हणून नाही, तर त्यांचे विचार व त्यांच्या संस्कारांवरती मी पोवाडे गायलो आहे। त्याचबरोबर शाहीर हे सांगत असताना सीन काही वर्षांनी मागे 1958 मध्ये ऑल इंडिया रेडिओच्या स्टुडिओमध्ये शिफ्ट होतो। इथे शाहीर छत्रपती शिवाजी महाराजांवरती पोवाडा गाणार असतात, पण त्याची प्रॅक्टिस सुरू असताना ऑल इंडिया रेडिओचे प्रमुख अधिकारी तिथे येतात आणि शाहिरांना म्हणतात की आपण जे लाईव्ह करणार आहोत ते पूर्ण भारतासाठी असणार आहे, त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र शब्द जास्त वेळा वापरू नका। यावर शाहीर म्हणतात की हा पोवाडा महाराजांबद्दल आहे, त्यामुळे महाराष्ट्र शब्द हा सारखा येणारच। आता इथे शाहीर व त्या अधिकाऱ्यांमध्ये थोडे वादविवाद होतात व शाहिरांना सांगण्यात येतं की जर तुम्ही महाराष्ट्र शब्द जास्त वेळा वापरला तर ऑल इंडिया रेडिओमध्ये तुम्हाला बॅन करण्यात येईल। आता पुढे तसंच होतं। जेव्हा रेडिओवरचं लाईव्ह सुरू होतं तेव्हा शाहीर महाराष्ट्र शब्द हा अनेकदा गातात, ज्यामुळे पुढे त्यांना ऑल इंडिया रेडिओमध्ये बॅन करण्यात येतं। यानंतर सीन 1932 मध्ये शिफ्ट होतो, जेव्हा कृष्णा साबळे हे लहान होते। इथे ते त्यांच्या मित्रांना गाणं गाऊन दाखवत असतात, पण तेवढ्यात तिथे त्यांची आई येते आणि त्यांच्यावरती खवळते की तू गाणं गायचं नाही म्हणून। प्रत्यक्षात कृष्णाला गायनाची आवड असते, पण त्यांची आई त्यांच्या गाण्याच्या विरोधात असते, कारण त्यांचं म्हणणं असतं की कृष्णाने शाळा शिकून त्यांच्या वडिलांनी जे कर्ज काढलेलं आहे ते फेडायला हवं, व जर का तुमच्याकडे आधी पोट भरण्यासाठी काही काम असेल त्यानंतरच तुम्ही तुमची गाण्याची आवड जोपासू शकता। पण कृष्णा मात्र दिवसरात्र गाणंच गात असतो। आता इथेच गाऊ नको कृष्ण हे गाणं आहे, ज्यात कृष्णा त्याच्या आईपासून स्वतःला लपवत त्याच्या मित्रांना गाणं ऐकवत असताना दाखवलं आहे। पुढे आपण बघतो की कृष्णाचे वडील हे कीर्तनकार असल्यामुळे ते गावच्या एका मंदिराजवळ कीर्तन करत असतात। तेवढ्यात कृष्ण तिथे येतो व त्याच्या वडिलांसोबत भजन गायला लागतो, जे की सर्व गावकऱ्यांना खूप आवडतं। पण तेवढ्यात तिथे कृष्णाची आई येते व त्याला गाताना पाहते, ज्यामुळे त्या कृष्णाला त्याच्या आजीकडे अमळनेरला पाठवतात, म्हणजेच कृष्णाच्या आईच्या आईकडे। इथे आपण बघतो की कृष्णाची आजी देखील कृष्णाच्या गायनाच्या विरोधात आहे व त्या कृष्णाच्या बाबतीत खूप कठोर सुद्धा आहेत। आता एक दिवस कृष्णा जेव्हा त्याच्या मित्रांसाठी गाणं गात असतो तेव्हा साने गुरुजी तिथे येतात। आपल्यापैकी बहुतेक सर्वांनाच माहीत असेल की साने गुरुजी हे शिक्षक व समाजसुधारक होते। इथे साने गुरुजी कृष्णाचं गाणं ऐकून त्याची प्रशंसा करतात व त्याला विचारतात की तू आमच्या सभेमध्ये गाणं गाशील का? यावर कृष्णा त्यांना होकार देतो। प्रत्यक्षात ही सभा शिक्षण व संस्कार यावर प्रबोधन करण्यासाठी साने गुरुजींनी भरवलेली असते आणि त्याची सुरुवात आता कृष्णाच्या गाण्यापासून होणार असते। पण पुढे सभेच्या वेळी कृष्णा जेव्हा त्याच्या आजीची नजर चुकून घरातून निघत असतो तेव्हा त्याची आजी त्याला पाहते आणि मारायला लागते। तेवढेच साने गुरुजी तिथे येतात व कृष्णाच्या आजीला विनंती करतात की कृष्णाला सभेसाठी पाठवा, पण त्यांच्या सांगण्यावरून देखील कृष्णाची आजी कृष्णाला सभेसाठी पाठवत नाही व त्याला घरातच बांधून ठेवते। आता कृष्णा त्याच्या आजीच्या दबावामुळे त्याचं गायन थोडं कमी करतो, पण तो ठरवतो की ज्या प्रकारे त्याच्या आईने त्याला गाताना पकडलं होतं तसंच इथून पुढे तो त्याच्या आजीला गाताना कधीच सापडणार नाही। त्याचबरोबर आता काही वर्ष उलटतात व कृष्णाला पुढे आपण संत गाडगे बाबांच्या समोर गाताना पाहतो। संत गाडगे बाबा हे देखील समाजसुधारक असतात। इथे कृष्णा त्यांच्या समोर अभंग गात असतो आणि तेवढ्यात तिथे त्याची आजी येते व कृष्णाला अभंग गाताना पाहून त्याला मारणारच। इतक्यात संत गाडगे बाबा त्यांना म्हणतात की तुझा हा नातू मला हवाय, ज्यावर कृष्णाची आजी त्यांना नकार देतात आणि सांगतात की कृष्णावर माझ्यापेक्षा जास्त त्याच्या आई वडिलांचा अधिकार आहे आणि मी जर त्याला तुमच्या हाती सोपवलं तर मला त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही। प्रत्यक्षात कृष्णाला देखील संत गाडगे बाबांच्या सहवासात राहायचं असतं, पण त्याच्या आजीने नकारल्यामुळे तो खूप दुःखी होतो। तसेच त्याची आजी कृष्णाच्या शिक्षणावर जो खर्च व्हायचा तो बंद करून टाकते, ज्यामुळे पुढे कृष्णा त्याच्या आजीच्या घरातून पळून येऊन पुन्हा त्याच्या आईच्या घरी येतो। आता त्याच्या आईला जेव्हा हे कळतं तेव्हा त्याची आई कृष्णाशी बोलणं बंद करते। त्याचबरोबर कृष्णा देखील ठरवतो की तो त्याच्या गाण्यापासून दूर राहणार। पुढे काही वर्ष उलटतात व कृष्णा मोठा होतो। आता कृष्णाची आई त्याला त्याच्या एका नातेवाईकांसोबत मुंबईला पाठवते। हा काळ असतो 1945चा, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक चळवळी सुरू होत्या। इथे मुंबईला आल्यावर कृष्णा एका कपड्याच्या मिलमध्ये कामाला लागतो, पण त्याला काहीच कळत नसतं की तो हे काम नक्की का करतोय। तसेच कृष्णाचं संगीत देखील त्याच्यापासून दूर झालेलं असतं। आता दिवसावर दिवस उलटतात व एक दिवस कृष्णाला त्याचा एक कामगार मित्र सांगतो की आपल्या इथे साने गुरुजी येणार आहेत।
ही बातमी कळताच कृष्णा त्यांना भेटायला जातो आणि त्यांना स्वतःची ओळख सांगतो. त्याचबरोबर तो त्याची सध्याची परिस्थिती त्यांना सांगतो की त्याने गायन सोडलं आहे म्हणून. इथे कृष्णा त्यांना एक गाणं देखील गाऊन दाखवतो जे की खूप सुरेख असतं. व हे गाणं ऐकल्यावर साने गुरुजी कृष्णाला सल्ला देतात की तुझ्या कलेला मरू देण्याऐवजी तू त्याचा उपयोग स्वातंत्र्य लढ्यासाठी कर. तसेच पुढे ते कृष्णाला सांगतात की तुझी जी गाण्याची पद्धत आहे ती शाहिरांसारखी आहे. कृष्णाला माहित नसतं की शाहीर म्हणजे नक्की काय. त्यामुळे साने गुरुजी कृष्णाला शाहीर सिद्धाराम मुचट्यांचा एक पोवाडा ऐकायला घेऊन जातात, जो पाहून कृष्णा ठरवतो की तो आता त्यांच्यासारखाच बनणार. पुढे कृष्णा मुंबईहून पुन्हा त्याच्या घरी येतो व हिम्मत करून त्याच्या आईला सांगतो की मी पुन्हा मुंबईला नाही जाणार व मी गाणंच गाणार. यावर कृष्णाची आई त्याच्यावर रागवते व कृष्णाने घेतलेल्या निर्णयावर त्या पुढे काहीच बोलत नाही. त्याचबरोबर आता खरा कृष्णाच्या गायनाच्या दिशेने प्रवास सुरू होतो. यानंतर दाखवतात की शाहीर आता जागोजागी जाऊन पोवाडे गायला सुरू करतात आणि असाच एक फलटणला कार्यक्रम करत असताना त्यांना भानुमती बारसोडे भेटतात. यांना देखील कविता लिहायची आवड असते. त्यामुळे त्या शाहिरांना विचारतात की मी तुम्हाला माझ्या काही लिहिलेल्या कविता पाठवू का. यावर शाहीर म्हणतात ठीक आहे. इथे भानुमती शाहिरांचा पत्ता घेतात व पुढे त्या पत्त्यावर शाहिरांना पत्राद्वारे त्यांच्या कविता पाठवतात. तसेच आपण बघतो की शाहीर व भानुमती एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. इथेच भरला हा मधुमास हे गाणं आहे, ज्यात दाखवलंय की भानुमती शाहिरांसोबत लग्न करण्यासाठी त्यांचं घर सोडून पळून येतात. इथे शाहीर त्यांना समजवतात की तू पुन्हा घरी जा म्हणून. पण भानुमती जेव्हा शाहिरांना त्यांच्या कवितेद्वारे समजवतात तेव्हा शाहीर देखील भानुमतींसोबत लग्न करण्यासाठी तयार होतात. आता त्या रात्री शाहीर भानुमतींना त्यांच्या मित्राच्या घरी पाहुणी म्हणून राहायला लावतात व दुसऱ्या दिवशी शाहिरांच्या गावात जत्रा असते. त्यामुळे त्या जत्रेत शाहिरांचा गाण्याचा कार्यक्रम असतो. इथे सर्व गावकऱ्यांना वाटतं की शाहीर स्टेजवरती आल्यावरती पोवाडे गातील, पण ते लवकरच भानुमतींना स्टेजवर बोलून सर्वांना चकित करतात. कारण शाहीर व त्यांच्या मित्रांनी त्या स्टेजवर भानुमती व शाहिरांचं लग्न लावून देण्याचा प्लॅन बनवलेला असतो. आता भर जत्रेत जेव्हा सर्वांसमोर हे दोघे लग्न करतात तेव्हा शाहिरांची आई देखील चकित होते. तसेच आपल्याला कळतं की भानुमती ह्या ब्राह्मण जातीच्या आहेत. यानंतर घरी आल्यावर शाहिरांची आई त्यांच्यावरती खवळतात की त्यांनी मुलगी पळवून आणली म्हणून. पण आपण बघतो की त्यांचे वडील मात्र त्यांना समजून घेतात व ह्या दोघांना ते सल्ला देतात की तुम्ही दोघे जर ह्या घरात राहिलात तर सारखी भांडणं होतील, त्यापेक्षा तुम्ही दुसरीकडे खोली घेऊन राहा. शाहिरांना त्यांच्या वडिलांचा हा सल्ला पटतो व पुढे हे दोघे त्यांचा वेगळा संसार थाटतात. आता यांच्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललेलं असतं. तेव्हाच एक दिवस शाहिरांना रेडिओद्वारे बातमी कळते की हरिजनांना पंढरपूर मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजी उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे शाहीर ठरवतात की ते देखील साने गुरुजींना मदत करायला जाणार. यावर भानुमती त्यांना सुचवतात की तुम्ही जनजागृती करता ते ठीक आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचं आहे की आधी आपण त्याचं उदाहरण देण्याऐवजी ते प्रत्यक्षात लोकांना करून दाखवू आणि त्यानंतर ते सर्वांना सांगू. म्हणजेच ते ठरवतात की ते त्यांच्या गावातील मंदिरात हरिजन प्रवेश करणार आणि त्याचं उदाहरण पुढे जनजागृती करताना सर्वांना सांगणार. यानंतर दाखवतात की ठरल्याप्रमाणे साने गुरुजींच्या उपस्थितीत शाहिरांच्या गावातील एका मंदिरात हरिजन प्रवेश केला जातो. तसेच इथे भानुमती त्यांनी लिहिलेली एक कविता साने गुरुजींना वाचून दाखवतात, ज्याचं नाव असतं कृतार्थ पांडुरंग. व पुढे ह्याच कवितेला आपण गाण्याच्या रूपात ऐकतो. यानंतर दाखवतात की भानुमती व शाहीर स्वातंत्र्य चळवळीत योगदान देण्यासाठी ठरवतात की भानुमती गाणं लिहिणार व त्या गाण्यांना शाहीर त्यांच्या आवाजात लोकांपर्यंत पोहोचवणार. आणि इथेच पुन्हा एक गाणं आहे अंबाबाई गोंधळाला ये नावाचं, ज्यात दाखवलंय की शाहीर व भानुमती गावोगावी जाऊन त्यांच्या गाण्यांमधून व पोस्टरबाजी करून लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवतात की इंग्रजांविरोधात बंड पुकारा. त्याचबरोबर ह्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळतं व आता शाहीर लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम करायला लागतात. तसेच भानुमती आई होणार असतात. आता आपण बघतो की शाहिरांची प्रसिद्धी महाराष्ट्रात वाढल्यामुळे त्यांना मुंबईच्या एका कंपनीचं पत्र येतं, ज्यात लिहिलेलं असतं की शाहिरांची आजवरची जी काही लोकगीते आहेत ती सर्व त्यांना रेकॉर्ड करायची आहेत. प्रत्यक्षात भानुमती व शाहिरांचं देखील हेच स्वप्न असतं. पुढे शाहीर भानुमतींना गरोदर अवस्थेत घरीच थांबवून ते मुंबईच्या दिशेने निघतात. इथे एसटी स्टँडमध्ये बसत असताना ते बघतात की एक बाई जेजुरीच्या खंडेराया जागराला या हे गाणं गात असतात. शाहीर त्यांना म्हणतात की या गाण्याच्या पुढच्या ओळी पण गाऊन दाखवा, पण त्या बाईंना पुढच्या ओळी माहिती नसतात. त्यामुळे पुढे एसटी मध्ये बसल्यावर शाहीर त्या गाण्याच्या पुढच्या ओळी लिहितात की वाईच्या तू गणराया जागराला या, परभणीच्या भैरीदेवा जागरणाला या. तसेच आपल्याला समजतं की शाहिरांना हे गाणं नक्की कसं सुचलेलं. आता पुढे शाहीर त्यांच्या बाकी सहकलाकारांना सोबत घेऊन खूप सारी गाणी रेकॉर्ड करतात व ह्याच काळात त्यांच्या घरात एक बाळ जन्माला येतं. पुढे काही दिवस उलटतात व आपण बघतो की शाहिरांनी गायलेली गाणी ही रेडिओवरती वाजवली जातात आणि शाहिरांचं आता एक मोठं ऑफिस देखील आहे, जिथे त्यांच्यासोबत त्यांचे आधीपासून सोबत असलेले सर्व मित्र एकत्र मिळून काम करतात. त्याचबरोबर आपण बघतो की शाहीर सध्या त्यांच्या कामात एवढे व्यस्त असतात की त्यांना त्यांच्या घराकडे फारसं लक्ष देता येत नाही. पण भानुमती मात्र सर्व घर सांभाळून देखील शाहिरांसाठी गाणी लिहितात.
याच दरम्यान शाहिरांच्या वडिलांचं निधन होतं, पण तरी देखील शाहीर स्वतःला खचू न देता त्यांचं रेकॉर्डिंग व गाण्यांचे कार्यक्रम सुरूच ठेवतात, ज्यामुळे त्यांना चित्रपटामध्ये देखील काम करण्याची संधी मिळते. पण दुसरीकडे भानुमती मात्र एकट्या पडतात, कारण शाहीर सारखे त्यांच्या कामानिमित्त दौऱ्यावरतीच असतात व शाहीर आता भानुमतींची गाणी न गाता इतर कलाकारांनी लिहिलेली गाणी जास्त गातात. त्यामुळे भानुमती शाहिरांना पत्र लिहून त्यांच्या मनातील हे दुःख व्यक्त करतात. त्याचबरोबर हे पत्र मिळाल्यावर शाहीर भानुमती व त्यांच्या मुलांना मुंबईला घेऊन येतात. हा तेव्हाचा काळ असतो जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. प्रत्यक्षात तेव्हा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे प्रयत्न सुरू होते आणि हे प्रयत्न असफल करण्यासाठी बरेच शाहीर मैदानात उतरले होते. आणि याच कार्यात मदत व्हावी म्हणून शाहीर भानुमतींना पुन्हा एक कविता लिहायला सांगतात. खरं तर घराला व मुलांना सांभाळण्याच्या नादात भानुमतींमधील कवयित्री कुठे ना कुठे हरवत चाललेली असते, पण शाहीर ते ओळखतात आणि त्यांच्यातील कवयित्री पुन्हा जिवंत करतात. तसेच आपल्याला समजतं की हा तोच काळ आहे जेव्हा शाहिरांना ऑल इंडिया रेडिओमध्ये बॅन करण्यात आलेलं व महाराष्ट्राबद्दल जो पोवाडा त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये गायला होता तो पोवाडा भानुमतींनीच लिहिला होता. पुढे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी होते व आपण बघतो की शाहिरांना भेटायला खळे नावाचे एक व्यक्ती येतात व त्यांच्यासोबत राजाभाऊ नावाचे एक लेखक देखील आलेले असतात, ज्यांनी जय जय महाराष्ट्र माझा नावाचं एक गीत लिहिलेलं असतं. यांचं म्हणणं असतं की ते शाहिरांनी गावं, पण शाहीर त्यांना सल्ला देतात की हे गीत तुम्ही शाहीर अमर शेख यांच्याकडून गाऊन घ्यावं. शाहीर अमर शेख हे देखील त्या काळचे प्रसिद्ध शाहीर असतात. इथे शाहिरांचा सल्ला खळे व राजाभाऊंना चांगला तर वाटतो, पण ते ठरवूनच आलेले असतात की हे गीत जर कोण गाणार असेल तर ते शाहीरच असतील. तसेच इथे आपल्याला समजतं की जय जय महाराष्ट्र माझा ह्या गाण्याचा उगम नक्की कसा झालेला. यानंतर शाहीर राजकारणावरती आधारित एक कार्यक्रम करतात जो की लोकांना खूप आवडतो व कार्यक्रम संपल्यावर जेव्हा सर्व लोक शाहिरांनी गायलेल्या गाण्यांची प्रशंसा करायला लागतात तेव्हा शाहीर सांगतात की ती गाणी माझ्या बायकोने म्हणजेच भानुमतीने लिहिलेली आहेत, त्यामुळे खरं कौतुक तुम्ही तिचं करायला हवं. इथे ते भानुमतीला आवाज देऊन त्यांच्या जवळ बोलवतात देखील, पण सर्व लोक भानुमतींकडे दुर्लक्ष करून शाहिरांचंच कौतुक करतात, ज्यामुळे भानुमती खूप दुखावतात, कारण त्यांना देखील कुठे ना कुठे खंत असते की त्यांची देखील लोकांनी प्रशंसा करावी. आता पुढे शाहिरांना त्यावेळेचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे एका विषयावर चर्चा करण्यासाठी बोलवून घेतात आणि हीच बातमी जेव्हा ते भानुमतीला सांगतात तेव्हा त्या शाहिरांना हे बोलून दाखवतात की मी लिहिलेल्या गाण्यांमुळेच तुम्हाला एवढी प्रसिद्धी मिळाली आहे, नाहीतर तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलाच नसता. भानुमतींच्या अशा बोलण्यावर शाहिरांना खूप वाईट वाटतं, पण ते भानुमतींना यावर काहीच बोलत नाही. तसेच आपण बघतो की भानुमतींनी त्यांच्या मुलांकडे व घराकडे लक्ष देणं बंद केलं आहे. यानंतर शाहीर जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटतात तेव्हा मुख्यमंत्री सांगतात की सर्व कलाकारांना येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमच्या पक्षासाठी प्रचार करायचा आहे. यावर शाहीर म्हणतात की जर सरकारने जनतेसाठी कोणत्या योजना आणल्या असतील तर ते आम्ही नक्की जनतेपर्यंत प्रचार करून पोहोचवू, पण जर का प्रचार हा सरकारचा नाही तर सरकार चालवणाऱ्या एखाद्या पक्षाचा करायचा असेल तर तो मी नाही करणार. आता इथे बसलेल्या बाकी नेत्यांना शाहिरांचं बोलणं पटत नाही व ते त्यांच्या विरोधात बोलायला लागतात, पण शाहीर लगेच त्या सर्वांना त्यांच्या शाहिरीतून पलट उत्तर देतात आणि तिथून निघून येतात. आता सर्वांना वाटतं की मुख्यमंत्री शाहिरांवरती रागवले असतील, पण होतं उलटच. मुख्यमंत्र्यांना शाहीर जे काही बोलले होते ते सर्व बरोबर वाटलेलं असतं. त्यामुळे ते शाहिरांना पत्र पाठवून कळवतात की पक्षाचा प्रचार न करता तुम्ही सरकारच्या सर्व योजना जनतेला सांगा. ह्या सर्व योजना पश्चिम महाराष्ट्रात सांगायच्या असतात. त्यामुळे शाहीर व त्यांचे सर्व सहकारी कार्यक्रम करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात जातात. तसेच एक कार्यक्रम संपल्यावर शाहिरांची आई त्यांना भेटायला येते व त्यांची माफी मागते, कारण त्यांनी शाहिरांच्या गायनाला कधीच प्रोत्साहन दिलं नाही, पण आज त्यांना अभिमान आहे की शाहिरांनी गायन क्षेत्रात खूप मोठं नाव केलं. यानंतर शाहीर जेव्हा त्यांच्या दौऱ्याहून परत घरी येतात तेव्हा ते पाहतात की भानुमती म्हणजे शाहिरांची बायको त्यांच्या मुलांना घेऊन घर सोडून गेले आहेत. आता यामुळे शाहिरांना खूप मोठा धक्का बसतो, पण ह्या दुःखातून बाहेर येण्यासाठी ते त्यांच्या नाटकांचे प्रयोग सुरूच ठेवतात. आता शाहीर महिन्याला 30 शो करायला सुरू करतात. तसेच शाहीर आता त्यांची कला पांढरपेशी लोकांसमोर सादर करायला सुरुवात करतात. पांढरपेशी लोक म्हणजे ते लोक जे अंग मेहनतीचं काम करत नाहीत. उदाहरणार्थ शेती हे अंग मेहनतीचं काम आहे व व्यवसाय करणे किंवा साहेब बनून दुसऱ्यांकडून काम करून घेणे यात अंग मेहनत जास्त करावी लागत नाही. आणि जे लोक अंग मेहनत जास्त करत नाही त्यांनाच त्या काळी पांढरपेशी लोक म्हणलं जायचं. आता पुढे दाखवतात की शाहीर जेव्हा भानुमतींना भेटून त्यांच्या मुलांना न्यायला आलेले असतात तेव्हा भानुमती त्यांना न भेटता त्यांच्यापर्यंत एक चिठ्ठी पोहोचवतात, ज्यात भानुमतींनी लिहिलेलं असतं की आपलं ठरलं होतं की मी कविता लिहिणार व त्या तुम्ही गाणार, पण तुमच्या गाण्यांमध्ये मी लिहिलेल्या कविता लपून जात आहेत, त्यामुळे मी तुमच्यापासून वेगळी होत आहे. तसेच त्या लिहितात की तुम्हाला देखील कळू द्यात की माझ्या कवितांशिवाय तुम्ही किती पुढे जातात ते. प्रत्यक्षात भानुमतींना बहुतेक शाहिरांची प्रसिद्धी खूपच असते आणि त्यांना कुठे ना कुठे हा देखील अहंकार आलेला असतो की त्यांच्या कविता होत्या त्यामुळे शाहीर इतके मोठे झाले. पुढे आपण बघतो की शाहिरांना त्यांचं सर्व काम सांभाळून त्यांच्या मुलांकडे लक्ष देणं कठीण होत असतं, पण त्याच काळात मालती कदम त्यांच्या आयुष्यात येतात.
खरं तर ह्या भानुमतींना भेटायला आलेले असतात, पण शाहीर सांगतात की त्या आता इथे राहत नाहीत. इथेच मालती जेव्हा पाहतात की शाहिरांना त्यांच्या मुलांचा सांभाळ करणं कठीण होत आहे, तेव्हा त्या शाहिरांची मदत करायला त्यांच्या मुलांचा सांभाळ करायला लागतात. यानंतर शाहिरांना बाळासाहेब ठाकरे बोलवून घेतात व त्यांना म्हणतात की तुम्ही मराठी माणसांवर आधारित एक नाटक लिहा, जे सर्वांच्या डोक्यात बसून राहिलं पाहिजे. इथे शाहिरांचे व बाळासाहेबांचे विचार जुळत असल्यामुळे शाहीर नाटक बसवायला होकार देतात व पुढे आपण पाहतो की शाहीर आंधळं दळतंय नावाचं नाटक लिहितात व ते सर्वांसमोर सादर करतात. या नाटकामध्ये दाखवलंय की मुंबई, ज्यावर कधी मराठी माणसांचं वर्चस्व होतं, ते आता गुजराती मारवाडींसारख्या परप्रांतीय शेठ लोकांच्या हातात चालली आहे. तसेच मराठी भाषा देखील ह्या लोकांमुळे भेसळ होत चालली आहे, यावर देखील या नाटकामध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. याच नाटकात मराठी पाऊल पडते मागे हे गाणं सुद्धा आहे. पुढे दाखवतात की मालती व शाहीर लग्न करतात व यांचा संसार सुखाने सुरू होतो. त्याचबरोबर आज दसरा असतो व शिवसेनेचा हा पहिला दसरा मेळावा असतो, ज्यात बाळासाहेब ठाकरेंसोबत शाहीर सुद्धा असतात. त्याचबरोबर दाखवतात की ह्या मेळाव्यानंतर मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मराठी लोक दंगल घडवतात, ज्याला जबाबदार काही नेत्यांच्या भडकाऊ भाषणांना तसेच शाहिरांच्या नाटकाला देखील धरलं जातं. प्रत्यक्षात शाहिरांनी हे नाटक मराठी माणसांना त्यांची चूक दाखवण्यासाठी लिहिलेलं होतं, पण त्याला राजकीय वळण मिळाल्यामुळे त्यांच्या नाटकाची दिशाभूल झाली. त्याचबरोबर शाहिरांना देखील वाटत असतं की त्यांनी जे नाटक लिहिलेलं त्याने लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केलेला, त्यामुळे शाहीर स्वतःला जबाबदार मानत असतात व ते हे नाटक थांबवतात. आता यांच्या ग्रुपकडे कोणतंच काम नसतं व शाहीर देखील नवीन कोणतं नाटक लिहायला गेले तर त्यांचा विषय फिरून पुन्हा राजकारणावरतीच येऊन थांबत असतो. याच वेळी भानुमती शाहिरांना भेटायला येतात व त्यांच्या पार्टीतील मित्रांना सांगतात की तुमच्या नाटकात तोच विचार व विषय येत आहे, त्यामुळे तुम्ही स्वतः नाटक लिहिण्याऐवजी इतर लेखकांनी लिहिलेले नाटक घेऊन पहा, तुम्हाला नवीन काहीतरी नक्कीच सापडेल. प्रत्यक्ष तिथे शाहीर व भानुमती एकमेकांना बोलत नाहीत, पण भानुमती जे काही त्यांच्या मित्रांपाशी बोलत असतात त्याकडे शाहिरांचं लक्ष असतं. त्यामुळे शाहीर भानुमतींनी दिलेल्या सल्ल्यानुसार इतर लेखकांनी लिहिलेल्या नाटकांवरती त्यांची कला सादर करायला सुरुवात करतात. पुढे असेच एका गावात जेव्हा शाहीर प्रयोग करायला जातात तेव्हा ते बघतात की त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरने नाटक सादर करण्यासाठी स्टेजच उभारला नाही. मुळात ह्या कॉन्ट्रॅक्टरला माहीतच नसतं की नाटक सादर करायला कोणता स्टेज देखील लागतो म्हणून. इथे शाहीर हा शो कसाबसा संपवतात व पुढे हे ठरवतात की आता इथून पुढे हे यांचा स्टेज स्वतःच सोबत घेऊन जाणार, म्हणजे त्यांचा जो ट्रक आहे त्याचा हे स्टेज म्हणून वापर करणार, जेणेकरून प्रत्येक ठिकाणी स्टेज बांधण्याची झंझटच नको. त्याचबरोबर ह्या स्टेजला ते मोबाईल थिएटर असं नाव देतात. पुढे आपल्याला कळतं की यांच्या मोबाईल थिएटरची चर्चा इतकी झाली आहे की प्रेक्षक त्यांचं नाटक बघायला कमी व यांचा मोबाईल थिएटर बघायला जास्त गर्दी करत आहेत. पण आता सर्व सुरळीत सुरू असताना अचानक यांचे सर्व प्रयोग कॅन्सल व्हायला लागतात, कारण महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असतो. तसेच शाहिरांनी त्यांच्या नाटक मंडळीसाठी खूप कर्ज घेतलेलं असतं, त्यामुळे आता काहीही करून त्यांना हे कर्ज फेडणं भाग असतं व अशा परिस्थितीत ते स्वतःला खचू न देता पुन्हा एक नाटक लिहितात, ज्याचं नाव असतं कशी काय वाट चुकला, ज्याच्या प्रयोगासाठी हे त्यांच्या घरातील दागिने सुद्धा विकून टाकतात. तसेच इथे पाऊल थकलं नाही हे गाणं आहे, ज्यात दाखवलंय की शाहीर त्यांच्यावरचं कर्ज फेडण्यासाठी त्यांच्या नाटक मंडळीची बस व त्यांच्याकडे असलेली काही जमीन विकून टाकतात. त्याचबरोबर ते त्यांची जुनी बंद केलेली नाटकं पुन्हा सुरू करतात, पण तरी देखील त्यांना पुन्हा हवं तसं यश मिळत नाही. आता काही वर्ष उलटतात व आपण बघतो की शाहिरांची मुलं आता मोठी झाली आहेत व हे सर्व देखील कलाक्षेत्रात शाहिरांसारखंच काम करतात, जसे की कोणी डान्सर आहे तर कोणी अभिनय करतं. त्याचबरोबर आपण बघतो की शाहिरांच्या घरची परिस्थिती सध्या अशी आहे की त्यांना अवघ्या 10 रुपयात त्यांचं घर चालवावं लागतं. पुढे दाखवतात की शाहिरांना कलकत्त्याहून रुमादेवींचा फोन येतो. त्या शाहिरांना भारतीय लोककला फेस्टिवलमध्ये त्यांची कला सादर करण्याचं निमंत्रण देतात. यावर शाहीर त्यांना म्हणतात की तुमच्या कलकत्त्याच्या लोकांना आमची मराठी गाणी समजणार नाहीत. तसेच ते रुमादेवींना म्हणतात की मी येऊ शकणार नाही, पण पुढे रुमादेवींनी आग्रह केल्यावर शाहीर कलकत्त्याला जायचं ठरवतात. आता पुढे फेस्टिवलला गेल्यावर शाहिरांना कळतं की कलकत्त्याचे अनेक मोठमोठे कलाकार खास करून त्यांना ऐकण्यासाठी तिथे आलेले आहेत. तसेच त्यांना अपेक्षा नसते की कलकत्त्यात देखील त्यांचा प्रेक्षक वर्ग असेल. इथे शाहीर यागो दांड्यावरून नवरा कोणाचा येतो हे गाणं गातात व त्यावर त्यांचा सर्व ग्रुप परफॉर्म करतो, जो की कलकत्त्यातील प्रेक्षकांना खूप आवडतो. यानंतर सर्वजण जेव्हा कलकत्त्याहून परत येत असतात तेव्हा शाहिरांची मुलगी ज्यांचं नाव वसू असतं त्या शाहिरांकडे त्यांनी HMV साठी जी लोकगीते गोळा केलेली असतात ती सर्व तिला द्या म्हणून सांगतात. पुढे त्या सर्व गाण्यांना जमा करून वसू त्यावर एक स्क्रिप्ट लिहितात व त्यांच्या लहान बहिणीला म्हणजे चारूला त्यावर डान्स बसवायला लावतात. ह्या स्क्रिप्टला ते महाराष्ट्राची लोकधारा असं नाव देतात व पुढे काही कलाकारांना जमा करून ते ह्या स्क्रिप्टवरती त्यांची कला सादर करण्यासाठी तयार करतात. त्याचबरोबर सीन पुन्हा प्रेझेंटमध्ये येतो, जिथे UK मध्ये शाहिरांचा इंटरव्ह्यू सुरू असतो. इथे शाहीर त्यांना सांगतात की माझी कला जपून मी माझ्या मुलांसाठी कलाक्षेत्रात जागा तयार तर केलेलीच, पण त्यांनी माझ्यासाठी जे काही केलं त्यामुळेच मी आज इथे आहे.
त्याचबरोबर यानंतर जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं आहे, ज्यामध्ये शाहीर स्टेजवर सर्व प्रेक्षकांसमोर हे गाणं गात असतात. तसेच हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट शाहीर कृष्णराव साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. याचे डायरेक्टर होते केदार शिंदे, जे की शाहिरांचे नातू आहेत. तसेच याला अजय अतुल यांनी संगीत दिलेलं आहे.